सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। गांधी जयंती निमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी डोंबिवलीत गोवंश बचाव रॅली आयोजित केली होती। महात्मा गांधी जयंती निमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी डोंबिवलीत गोवंश बचाव रॅली काढण्यात आली। या रॅलीत अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। पश्चिमेकडील कान्होजी जेथे म्हणजेच बागशाळा मैदानापासून सुरू झालेल्या रॅलीत कल्याणमधील ही कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता। गोवंश हत्या बंदी कायदा अजूनही झाला नसून यापुढे महाराष्ट्रात गायी कापू देणार नाही असे उद्गार बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे डोंबिवलीचे नितीन ढवळे यांनी काढले। गाय बचाओ देश बचाओ, गाय नहीं कटने देंगे, देश नहीं बटने देंगे, अब हिंदू गाय कटने नहीं देंगे अशा घोषणाबाजी करत आज सकाळी 10:30 वाजता कान्होजी जेथे मैदानापासून सुरू झालेली रॅली कल्याणातही निघाली होती। आज महात्मा गांधी जयंती असल्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या रॅल्या काढण्यात आल्या। मुस्लिम मताकरिता हा कायदा मागे घेण्यात आला असल्याचे सांगत येणाऱ्या सरकारवर दबाव टाकून हा कायदा पुन्हा पारित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले। दरवर्षीप्रमाणे बकरी ईद जवळ आली की गायींच्या हत्या चालू होतात आणि आज 2 ऑक्टोबर आहे, गांधींची जयंती आहे आणि गांधींचा अहिंसेचा संदेश जगाला माहिती आहे। त्यांचा सुरुवातीला गोहत्येला विरोध होता, पण नंतर राजकीय कारणाकरता मुसलमानांच्या लांगुलचानाकरता त्यांनी तो मागे घेतला। पण हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आणि महाराष्ट्रात जो कायदा आहे पशुसंवर्धन कायदा आणि गोरक्षबंदी कायदा, या कायद्याचं पालन सरकारकडून होत नाही नीटप्रमाणे, म्हणून बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने जबाबदारी घेतली आहे। यापुढे या महाराष्ट्र राज्यात गायी कापू दिल्या जाणार नाही, त्याकरता जनजागृती म्हणून आज एक भव्य रॅलीचं आयोजन संपूर्ण ठाणे जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे। जसं मी सांगितलं की आपल्याकडे पशुसंवर्धन कायदा आहे आणि क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल्सचा कायदा आहे, पण गोवंश हत्याबंदी कायदा अजूनही झालेला नाही आहे। तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल येणाऱ्या कुठल्याही सरकारवर हा दबाव टाकेल की केंद्र सरकारने हा कायदा मंजूर करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी। अमरावती येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत गदारोळ झाला। स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्यात येत होती। अमरावती येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने कार्यक्रमात विदर्भवाद्यांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना बळी पडावे लागले। हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री बोलायला उठताच मावळा संघटनेचे प्रमुख बाळासाहेब कोराटे यांनी विधानसभेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी जी नावे वाचली त्यात विदर्भवादी नेत्यांची नावे यावर आक्षेप घेत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या। यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला होता। विश्राम भवनाबाहेरही जनसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार नारेबाजी केली। तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर लगेच एका महिलेने सभागृहात जोरदार गोंधळ घातला। मुख्यमंत्री सभागृहातून जाता संपूर्ण हॉल रिकामी झाला व त्यानंतर परिसंवादासाठी बोटावर मोजण्या एवढेच लोक सभागृहात राहिले होते। ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील 26 वर्षीय बेंजामिन वॉर्ड या नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णावर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये यशस्वी डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया करण्यात आली। ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील रहिवासी असलेले 26 वर्षीय बेंजामिन वॉर्ड यांचा जन्म झाला तेव्हा तो निरोगी होता। अनाथालयाची देखभाल करण्याचे उद्दिष्ट तो चीनला गेला। तेथून परतल्यावर त्याला नैराश्याने ग्रासल्याची लक्षणे दिसून आली। तो खूप दमायचा, खूप रडायचा, कोणत्याही कामामध्ये मन लागेनासे झाले होते। रात्रीच्या झोपेत व्यत्यय येऊ लागले होते। आत्महत्येचा विचार सदैव मनात येत होता। अशा तरुणावर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये 25 सप्टेंबर 2013 रोजी डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी संचालक डॉक्टर परेश जोशी आणि मानसशास्त्र सल्लागार डॉक्टर अमित देसाई यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण केली। जसलोक हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे न्यूरोसर्जरी संचालक डॉक्टर परेश जोशी यांनी सांगितले की बेंजामिन वॉर्ड याला रेजिस्टंट मेजर डिप्रेशन डिसऑर्डरचा त्रास होता। बेंजामिन याच्या अहवालातून असे दिसून आले त्याला तीव्र नैराश्याचा त्रास होत होता। एरिया 25 DBS करता तो योग्य उमेदवार असल्याने त्याच्यावर उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला। लोकल अनेस्थेशिया देऊन स्टेरिओटॅटिक मार्गदर्शनाखाली रुग्णाला पूर्णपणे जागे ठेवून ही शस्त्रक्रिया करण्यात आली। सुरुवातीला रुग्णाच्या डोक्यावर फ्रेम बसवून सीटी स्कॅन करून घेतले। विशेष सॉफ्टवेअर प्रोग्रामचा वापर करून
मागील मेंदूच्या MRI प्रतिमांशी या प्रतिमा जोडून पाहण्यात आल्या। यातून मेंदूमधील विशिष्ट भाग सबजेन्युअल सिंग्युलेट गायरस एरिया 25 पाहिला गेला। बेंजामिनची चाचणी केल्यावर लेड सोडण्यात आला व मेंदू सॅम्युलेट केल्यावर बेंजामिनला पूर्वीपेक्षा हलके वाटले। या लेडचा संपर्क पेसमेकरशी जोडला गेला आणि त्यातून मेंदूला सातत्याने स्टिम्युलेशन पुरवले गेले। जसजसे दिवस जात राहिले तसतसे स्टिम्युलेशनचे परिणाम दिसून आले आणि बेंजामिनच्या मूडमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले। या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान तो हसत होता। न्यूरोट्रान्समीटर्स सारख्या काही विशिष्ट ब्रेन केमिकल्समध्ये बायोकेमिकल्स अडथळे निर्माण झाल्याने साधारणपणे हे नैराश्याचे तीव्र झटके येतात। जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी संचालक डॉक्टर परेश जोशी यांनी 250हून अधिक DBS शस्त्रक्रिया केल्या असून पहिली डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया जसलोक हॉस्पिटलमध्ये करण्यात आली। या यशस्वी शस्त्रक्रियानंतर आता बेंजामिन वॉर्ड व त्यांचे कुटुंब जसलोक हॉस्पिटलमध्ये आनंदात आहेत। ये एक प्रकार का मानसिक रोग है जिसमें पेशेंट सैड फील करता है, उसको किसी के साथ बात करने की इच्छा नहीं होती है, कहीं पे कुछ काम करने की इच्छा नहीं होती है, अपने घर में बैठा रहता है, न तो किसी से फ़ोन पे बात करता है न तो कोई एक्टिविटी कर पाता है और ज़्यादा करके इसका इलाज दवाइयों से किया जाता है। लेकिन सीवियर डिप्रेशन जो दवाइयों को भी रिस्पॉन्ड नहीं करता है उसके लिए ये शस्त्रक्रिया अभी अपने देश में उपलब्ध है। मगज का एक कोश है और ग्रुप ऑफ सेल्स एंड फाइबर्स है जिसको सब जेन्यू सिंगुलेट जायरस बोलते हैं हम। वो जगह से सब दिमाग का कनेक्शंस जाते हैं। वो कनेक्शंस को अगर हम कंट्रोल में या काबू में कर ले तो उसका डिप्रेशन को हम काबू में कर पाते हैं। इसके अंदर हमने डीप ब्रेन स्टिम्युलेशन नामक सर्जरी की है जिसके अंदर ब्रेन के अंदर इलेक्ट्रोड बिठाया जाता है और पेसमेकर के द्वारा ये इलेक्ट्रोड को कंट्रोल किया जाता है। ये करंट के द्वारा हम ये जो फाइबर ट्रैक्स हैं ब्रेन के अंदर के उसको नियंत्रित करते हैं। ये सर्जरी काफ़ी सालों से 15 साल से हम कर रहे हैं पार्किंसन डिजीज और दूसरे अन्य रोगों के लिए, लेकिन डिप्रेशन के लिए ये प्रथम बार हुई है। डोंबिवली पूर्वेतील क्रीडा संकुलमध्ये आयोजित केलेल्या SK बोस मेमोरियल फुटबॉल स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला। क्रिकेट खेळाकडे सर्व आकर्षित होत असताना इतर खेळांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू आहे। मात्र याला डोंबिवली शहर अपवाद ठरले आहे। गेल्या 3 वर्षापासून SK बोस मेमोरियल फुटबॉल स्पर्धा भरवली जाते। यावर्षी ही वैकुंठवासी हरिभक्त पारायण सावळाराम मात्रे क्रीडा संकुलन यात ही स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता। यात स्वामी विवेकानंद शाळेतील 3 संघांनी भाग घेतला होता। रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाउन व SK बोस कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने SK बोस मेमोरियल फुटबॉल स्पर्धा भरवण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमला बोस यांसह चेअरमन राहुल बोस, अध्यक्ष विनायक किनी, प्रोजेक्ट चेअरमन संजय कुलकर्णी, प्रमोद रेमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक वसंत भगत, विजय ओसानी यांसह अनेक रोटरियन आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत आर्य गुरुकुल, मेरी डॉन स्कूल, टिळक नगर विद्या मंदिर, ग्रीन इंग्लिश स्कूल, सेंट जॉर्ज हायस्कूल, प्रकाश विद्यालय, डॉन बॉस्को कल्याण पश्चिम, चंद्रेश लोढा मेमोरियल, महिला समिती स्कूल, स्वामी विवेकानंद अरुणोदय स्कूल, स्वामी विवेकानंद विष्णुनगर स्कूल, स्वामी विवेकानंद रामचंद्र नगर अशा एकूण 12 संघांनी सहभाग घेतले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक वसंत भगत यांनी मैदानाच्या मध्यभागी श्रीफळ वाढवून स्पर्धेला आरंभ केला। या स्पर्धेत सेंट जॉर्ज आणि आर्य गुरुकुल या 2 संघात पहिला सामना रंगला। स्पर्धेत पंच म्हणून मेहता सर, जॉन सर, सेन सर, पाटील सर हे काम पाहत आहेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मनोहर पाटील यांनी SK बोस शाळेचे आभार मानत अशा खेळांच्या स्पर्धा होणे गरजेचे असल्याचे सांगितले। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851। आमचे ईमेल ID आहेत giavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com। आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येत आहोत नवीन घडामोडी। तर पाहायला विसरू नका
www.jiavirat.com मधील जियाविरत न्यूज. धन्यवाद.